नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा येथील ऊर्ध्व पैनगंगा कालव्याचे काम 2015 पासून अर्धवट असल्याने पावसाचे पाणी शेतात साचून पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले। ऊर्ध्व पैनगंगा कालव्याचे काम रखडल्यामुळे पावसाचे पाणी निचरा न होता शेतीमध्ये साचत असून त्यामुळे दरवर्षी पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अनेक वेळा निवेदने देऊनही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या प्रकरणी पाटोदा गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि शेतकरी यांनी नांदेड येथे जाऊन ऊर्ध्व पैनगंगा विभाग क्रमांक 6 व 8 चे कार्यकारी अभियंते यांची भेट घेत निवेदन सादर केले। या निवेदनावर लोकडोबा पाटील, दिगंबर साळुंके, किशोर कुदळे, शेषेराव पाटील वानखेडे, शंकर भायेगावे, शिवशंकर मोताचे, माधव वरे, लोकडोबा वानखेडे, दत्तराम वानखेडे, नागनाथ माने यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। माधव हनुमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।